तर आपले हे मका कटलेट कसे झालेले आहेत ते कमेंट करून सांगा. आपण यामध्ये मैदा टाकल्यामुळं ह्याला चांगली बाइंडिंग आलेली आहे. बटाटा किसून घेतलेला आहे. मस्त कमी गॅसवर ब्राऊन कलरचे तळलेले आहेत. पहा, तेल नितळून घेऊयात आपण. नमस्ते गाईज, राधे कृष्ण. देवकन्यास किचन अँड ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला मका कटलेट करून दाखवणार आहे. तर चला आपण सुरुवात करूयात. आपण एक मकाचं कणीस घेतलेलं आहे, उकडून सोलून घेतलेलं आहे. 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत, आलू म्हणजे. आणि आपण हे 3-4 हिरव्या मिरच्या, एक 7-8 लसूण पाकळ्या आणि 1 चमचा जिरे वाटून घेतले आहेत मिक्सरला. आणि 1 कांदा कापून घेतलेला आहे, 1 शिमला मिरची कापून घेतलेली आहे आणि 1 काकडी किसून घेतलेली आहे, धुवून किसून घेतलेली आहे पिळून. तर चला आपण सुरू करूया. चला गॅस चालू करून घेते. कढई तापायला ठेवलेली आहे. आपण आता त्यामध्ये तेल टाकून घेऊया. आपल्याला तळण्यापर्यंत 1 पाव लिटर तेल टाकून घ्यायचं. म्हणजे आपलं तेल तापत आहे तोपर्यंत आपण खाली बॅटर तयार करूया. तेल तापतं तोपर्यंत, म्हणजे आपल्याला जास्त वेळ लागत नाही. आता पहा, मस्त पावसाळ्याचे दिवस आहेत, बाहेर मस्त पाऊस पडत आहे. तर आपण असं गरम गरम काहीतरी तळीव पदार्थ करून खाल्लेले चांगलं असतं. आता मस्त मधुमकाचे कणस पण खूप आलेले आहेत बाजारामध्ये. तर आपल्याला आता हे बटाटे आहेत ना, खिसून घ्यायचे. खिसून किंवा थोडंसं रगडून घेतलं तरी चालतं. मी थोडंसं खिसून घेतलं याला. पहा, आपण आता हे मकाचे दाणे घेतलेले आहेत ना, सोललेले उकडलेले. तर आपण हे अर्धे आता मिक्सरला थोडे फिरून घेऊयात जाडसर. थोडं मध्ये दिसण्यासाठी राहू देऊयात, नंतर टाकायला लागते. एवढे थोडे जाडसर वाटून घेऊयात. आपण आता हे मकाचे दाणे थोडे वाटून घेतले जाडसर मिक्सरला. हे वाटून कशामुळे घेतलेत की चांगली बाइंडिंग येते त्याला कटलेटला, म्हणून. बटाटे पण खिसून घेतलेत बाइंडिंगसाठीच. आता हे आपण हिरवी मिरची, लसूण आणि जिरे वाटून घेतलेले आहेत ते पण टाकूयात. आता एक कांदा घेतलेला आहे तो पण टाकूयात. ही शिमला मिरचीचे तुकडे, काकडी खिसून घेतलेली आहे. तर आपण कुठल्या भाज्या दुसऱ्या टाकायच्या असल्या तर टाकू शकतो. आपण गाजर टाकू शकतो, बीट टाकू शकतो, टोमॅटो टाकू शकतो, आपल्याला आवडत असेल तर. ज्या भाज्या आवडतील अशा त्या टाकू शकता आपण. आणि आपण हे मकाचे दाणे ठेवलेले ते पण टाकून घ्यायचे. तर आपण यामध्ये आता अर्धा टीस्पून हळद टाकूयात, थोडंसं लाल तिखट टाकूयात. आपल्या चवीनुसार टाकायचं, थोडं म्हणजे आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं. आणि 1-2 चमचे आपल्याला मैदा टाकायचा आहे यामध्ये, चांगलं मिक्स होण्यासाठी. 2 चमचा मैदा टाकलेला आहे. आता हे आपण मिक्स करून घेऊया. तर आपल्याला कोथिंबीर एक टाकायची राहिलेली आहे का आपण. थोडंसं मिक्स करून घेऊ याला. बटाटा टाकलेला आहे खिसून, काकडी, शिमला मिरची, कांदा यांना सगळं एकत्र करून घ्यायचं, मॅश असं. काय मस्त नाईस बॅटर झालेलं आहे. काय मस्त वास येत आहे याचा. आणखी तळायला टाकलेलं पण नाही तर वास येतो एवढा खमंग. चला, आपलं आता मस्त तेल तापलेलं आहे. आता हे आपण कोथिंबीर थोडीशी टाकूयात, मस्त हिरवीगार कोथिंबीर आहे. आणि आता ह्याला मस्त मिक्स करून घेऊया. थोडीशी करतानाच कोथिंबीर टाकायची, अगोदरच टाकून ठेवली का लयच मध्ये मिक्स होती, मस्त हिरवं छान दिसत नाही.
हे पहा कशी मस्त असतं हिरवी कोथिंबीर दिसत आहे वरतून. आपण चांगलं मिक्स करून घेतले. आपलं तेल पण तापलेलं आहे. तर आपल्याला आता आपले पाहिजे त्या ह्याच्यामध्ये आपण आता छोटे छोटे गोळे घेऊन थोडंसं स्टफ्ट करून तेलात टाकायचं. आपल्याला पाहिजे ते आकार आपण देऊ शकता, गोल देऊ शकता किंवा चपटा केला तर चांगलं ते पटकन तळलं जातं. जेवढे मावतील तेवढे टाकायचे, कढईत बसते तेवढे. पण याला लगेच हलवायचं नाही, 5 मिनिट असे तळू द्यायचे. सुरुवातीला फुल गॅस करायचा, नंतर थोडासा कमी करायचा, पलटी करून घ्यायची. हे पहा कशी मस्त तळत आहेत आपले कॉर्न कटलेट, मका कटलेट. आपल्याला तेलकट खायचं नसेल तर आपण तव्यावर भाजून पण खाऊ शकता, थोडंसं कमी तेलामध्ये टाकून. तव्यावर तेल टाकायचं, पसरून घ्यायचं आणि अशा चिपट्या करून ठेवून भाजून घ्यायच्या. तळीव खाल्लेलं चांगलं असतं आषाढ महिन्यामध्ये, तर म्हणून मी तळत आहे. पावसाळ्यात छानच लागतं, काय मस्त वास येत आहे तळताना सुद्धा. तेल नितळून घेऊयात, एका प्लेटमध्ये ठेवूयात आपण आता हे. चला आपण अशी दुसरी बॅच टाकून घेऊयात. आपण यामध्ये मैदा टाकल्यामुळं ह्याला चांगली बाइंडिंग आलेली आहे. बटाटा किसून घेतलेला आहे. बस 5 टाकलेत आता. मस्त कमी गॅसवर ब्राऊन कलरचे तळलेले आहेत पहा. तेल नितळून घेऊयात आपण. ठेवून घेऊयात प्लेटमध्ये. तर आपले हे मका कटलेट कसे झालेले आहेत ते कमेंट करून सांगा. लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. आणि हे आपण हिरव्या मिरच्या तळलेल्यासोबत, दह्यासोबत किंवा आपण इडलीच्या चटणीसोबत हे असं खाऊ शकता. जसं आपल्याला आवडेल तसं तुम्ही खाऊ शकता.
ते कसे वाटले ते कळवा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय बाय.